श्री स्वामी समर्थ. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. घरावरून उतरून टाका ही एक वस्तू, सर्व संकटे होतील दूर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आपण सगळेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत. पण मित्रांनो, नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या डोक्यावर जुन्या वर्षातील संकटांचं, नकारात्मकतेचं आणि इडापिडेचं ओझं तर नाही ना? अनेकांच्या घरात सतत भांडणं होतात, पैसा टिकत नाही, मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात किंवा विनाकारण आजारपण मागे लागतो. यालाच आपण नजरबाधा किंवा वास्तुदोष म्हणतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी आज रात्री घरावरून उतरून टाकल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व इडापिडा कायमची संपून जाईल. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची ईश्वरावरील श्रद्धा व्यक्त होते. मित्रांनो, आपण नवीन वर्षात नवीन कपडे घेतो, पार्ट्या करतो, संकल्प करतो, पण आपल्या वास्तूमध्ये वर्षभरात जी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तिचं काय? जर आपण ती ऊर्जा बाहेर काढली नाही तर नवीन वर्षही जुन्या समस्यांनीच भरलेलं असेल. आज मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत आणि वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. ही वस्तू साधी वाटत असली तरी तिची शक्ती अफाट आहे. पूर्वजांपासून चालत आलेला हा एक गुप्त तोडगा आहे जो फक्त वर्षाच्या शेवटच्या दिवशीच केला जातो. ही वस्तू नेमकी काय आहे आणि ती कशी उतरवायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागात सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप मिस करू नका. तोडगा सांगण्यापूर्वी तुमच्या घरात खरोखरच नजरबाधा किंवा इडापिडा आहे का हे कसं ओळखायचं? घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होणे, कामात वारंवार अडथळे येणे किंवा एकवेळी काम बिघडणे, घरातील सदस्यांमध्ये विनाकारण चिडचिड होणे, रात्री झोप न लागणे किंवा भीतीदायक स्वप्न पडणे. जर यापैकी एकही लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर समजून जा की तुम्हाला या तोडग्याची निवांत गरज आहे. आता वेळ आली आहे त्या मुख्य वस्तूचा उलगडा करण्याची. ती वस्तू दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या घरातील काळी मोहरी, राई आणि खडे मीठ यांचे मिश्रण आहे. पण थांबा, हे फक्त एकत्र करायचे नाही आहे, तर त्याचा एक विशिष्ट विधी आहे. विधी आणि पद्धत सांगते, ऐका. वेळ 31 डिसेंबरच्या रात्री 8 ते 12च्या दरम्यान कधीही. साहित्य सांगते, ऐका. एका लहान कागदावर थोडे खडे मीठ, 7 सुक्या लाल मिरच्या, देठ असलेल्या आणि 1 मूठभर काळी मोहरी घ्या. आता कृती सांगते, ती पण शांतपूर्वक ऐका. ही सर्व सामग्री आपल्या उजव्या हातात धरा. घरातील मुख्य कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन ही मूठ फिरवावी. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज म्हणजे. उतरण्याची पद्धत सांगते, ती पण ऐका. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उभे राहून स्वतःवरून आणि घरावरून ती मूठ 3 वेळा ओवाळावी. ओवाळताना मनात प्रार्थना करावी, हे ईश्वरा, या वर्षातील सर्व इडापिडा, दुःख, दारिद्र्य आणि नजरबाधा या वस्तूंसोबत कायमची दूर होऊ दे. यानंतर ही सामग्री घराबाहेर नेऊन जाळून टाकावी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. शक्य नसल्यास निर्जन स्थळी टाकून द्यावी. मागे वळून पाहू नये. मुख्य तोडग्यासोबतच नवीन वर्षात सुकर जाण्यासाठी हे 2 छोटे उपाय नक्की करा. उंबरठ्याचे पूजन. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी
घराच्या उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळद कुंकवाचे लेपन करा आणि स्वस्तिक काढा. यामुळे लक्ष्मीचे आगमन होते. कापूर आणि लवंग. रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मध्यभागी पितळी पात्रात कापूर आणि 2 लवंगा जाळा. यामुळे घरातील उरलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तर मित्रांनो, हा होता 31 डिसेंबरचा तो प्रभावी उपाय. श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केल्यास तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षात फरक नक्की जाणवेल. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धाच फळ देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार नवीन वर्षाचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर तसेच कमेंटमध्ये लिहा. मी त्यावर लवकर व्हिडिओ घेऊन येईल. आता जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.